नमस्कार. काल माझ्याकडे एक आई काउन्सिलिंगसाठी आली होती आणि ती बसल्या बसल्या मला म्हणाली, की "मॅडम, माझा मुलगा ना खूप हट्टी झाला आहे. त्याला काही सांगायला गेलं, काही समजवायला गेलं, तर तो ऐकतच नाही आणि कुठलीही गोष्ट फेकतो, आरडाओरडा करतो, नाहीतर पळून जातो, रुसून बसतो, रडायला लागतो." हा प्रश्न त्या एकट्या आईचा नाही, तर अनेक पालकांना हा प्रश्न पडतो, की आपला मुलगा हा हट्टी का होतोय? एवढा हट्टी अचानक का झाला? त्या आईला वाईट वाटलं. ती मला बोलली, की माझं काही चुकतंय का? तेव्हा मी त्यांना शांतपणे बोलले, की तुमचं चुकत नाही. मुलं ही जन्मतः हट्टी नसतात, तर त्यांच्या वर्तणुकीत ज्यावेळी हे असे चेंजेस जाणवतात, तर ते का जाणवतात, त्यांच्या या वर्तनामागे काय कारणं असते, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर कुठली कुठली कारणे आहेत, की मुलं हट्टी होतात, ती आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याचं पहिलं कारण आहे, मुलांना आपण ऐकतच नाही. हो. तुम्ही स्वतःला विचारा, की तुम्ही मुलांना किती ऐकता? मुलगा स्कूलमधून येतो किंवा घरी असतो, तेव्हा त्याला खूप काही सांगायचं असतं. पण आपण म्हणतो, "चूप बस, तू सध्या लहान आहेस." किंवा एखाद्या गोष्टीत आणि त्याचं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. घरातली एखादी गोष्ट आहे, एखादी वस्तू विकत घ्यायची आहे, तर आपण त्याला म्हणतो, की "तू लहान आहेस, तुला काय समजतं? हे मोठ्यांचं आहे." किंवा बरेचदा तो आपल्याला स्कूलमधल्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगायच्या असतात. त्या कदाचित खूप भयानक पण असू शकतात. पण आपण त्याचं ऐकतच नाही. कारण आपल्याला मुलांचं ऐकायला असं वाटतच नाही, की आपण वेळ काढावा. त्यावेळी मूल हट्टी बनतं. दुसरं, सतत मोबाईल. मग मुलं सतत मोबाईल का घेतात? तर आई पण मोबाईलवर असते, बाबा पण मोबाईलवर असते, आजी पण मोबाईलवर असते, आजोबा पण मोबाईलवर असते आणि मॅक्सिमम फॅमिलीजमध्ये आजी आजोबा हे नसतात. कारण आता न्यूक्लिअर फॅमिली जास्तीत जास्त होत आहे, निर्माण होत आहे. त्याच्यामुळे आजी आजोबा मॅक्झिमम ठिकाणी आता नाहीच आहे. आणि असले तरीही ते सुद्धा आता मोबाईलवर गेलेले आहे. मग ते मोबाईल बघतात म्हणून मुलं सुद्धा मोबाईल बघायला लागतात आणि त्यांचे 4-4, 5-5 तास मोबाईलवर जातात. कारण घरी कोणी ऐकून घ्यायला तयार नाही, कोणी त्यांच्याशी बोलायला तयार नाही. मग ते मोबाईल बघतात. मग मोबाईल बघितल्यामुळं काय होतं, की मोबाईलवर प्रत्येक गोष्ट ही इन्स्टंट मिळते. त्यांना एखादा व्हिडिओ हवा आहे इन्स्टंट, त्यांना एखादी इन्फॉर्मेशन हवी आहे इन्स्टंट. मग प्रॅक्टिकल लाईफमध्ये जेव्हा त्यांना एखादी गोष्ट, एखादी वस्तू हवी असते, तेव्हा ती इन्स्टंट मिळत नाही. मग त्यांना राग येतो. एखादं खेळणं हवं आहे, राग येतो. हे दुसरं कारण आहे मुलांचा हट्टीपणा वाढण्याचं. त्यानंतर आपण बघितलं, की खूप ठिकाणी बऱ्याचशा अशा ठिकाणी, की आई-वडिलांचं, सासा-सुनांची भांडणं सुरू असतात आणि त्यांच्या भांडणामध्ये त्यांचं मुलांकडे लक्षच नसतं, की त्याला काय वाटतं, त्याला काय हवं आहे, त्याला काय सांगायचं आहे. ते आपसातच भांडत असतात. त्यावेळेस त्या भांडणाचा परिणाम त्या मुलाच्या मनावर होतो. त्याला वाटतं मला कोणीच समजून घेत नाही, माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही आणि माझं म्हणणं ऐकून घ्यावं, यामुळे तो हट्टी बनतो. तो हट्टीपणा नाही आहे, तर त्याचं एवढंच असतं, की माझं सुद्धा ऐका म्हणून मुलांचं ऐकून घ्यायचं आणि आपसातील जे भांडणं आहे ते ॲटलिस्ट मुलांसमोर तरी करू नका. त्यानंतरचं कारण आहे, की मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवणं. तर कसं झालंय ना, की फायनान्शियल कंडिशन सगळ्यांची बऱ्यापैकी छान झालेली आहे, चांगली आहे. सो मुलांनी काही म्हटलं तर त्याला लगेच आपण घेऊन देतो. मुलांनी म्हटलं एखादं टॉय घेऊन दे, आपण लगेच घेणार. मुलांनी म्हटलं चॉकलेट घेऊन दे, लगेच घेऊन देणार. मुलांनी म्हटलं, की अरे मला हे फ्रूटच खायचं आहे, आपण ते फ्रूटच घेऊन देतो. मग त्याला या गोष्टी इन्स्टंट मिळायला लागतात आणि ज्यावेळी एखादी वस्तू, एखादं फ्रूट किंवा एखादं चॉकलेट किंवा एखादी गोष्ट त्याला इन्स्टंट मिळत नाही, त्यावेळी तो हट्टी होतो आणि मग जोरजोराने पाय आपटायला लागतो, रडायला लागतो.
तो इमोशनली तुम्हाला ब्लॅकमेल करायला लागतो, कारण त्याला माहिती असतं की हे असं केलं की मिळतं. त्यामुळं जी गोष्ट आपल्या मुलांनी मागितली ती गोष्ट अगदी लगेच त्याला देऊ नका, त्याचे हट्ट लगेच पुरवू नका. तर आपण हे हट्ट लगेच पुरवल्यामुळे मुलांचा हट्टीपणा हा वाढतो. त्यानंतर लास्ट बट नॉट अ लिस्ट, मुलांना वेळ द्या. आपण असं आधी बघितलं की मुलांकडे लक्ष द्यायलाच पॅरेंट्सला वेळ नाही आहे. पालक फक्त आपल्या करिअरमध्ये बिझी आहे. आईला वाटतं माझं करिअर मोठं आहे, वडिलांना वाटतं माझं करिअर मोठं आहे. मुलांचं काय, बरेचसे पॅरेंट्स मी बघितले माझ्याकडे आलेले की त्यांचं असं म्हणणं आहे की मुलं वाढतात आहेत, त्यांना मावशी मावशी आहेच, खाऊ पण घालते, पिऊ पण बोलते, खेळते पण आपल्या मुलांना आई वडिलांचं प्रेम हवं असतं, त्यांचा स्पर्श हवा असतो, आपल्या आईबाबांनी आपलं ऐकून घ्यावं असं त्यांना वाटत असतं. आणि ते त्यांना जेव्हा मिळत नाही, आपण पॅरेंट्स जेव्हा त्यांना तुम्ही ते देत नाही, ॲज अ पॅरेंट्स म्हणून जेव्हा तुम्ही त्यांना देत नाही, त्यावेळेस मुलं हट्टी बनतात. मग आता ही हट्टी बनण्याची कारणं आपण बघितली. मग याच्यावर उपाय काय करायचा? आता करायचं काय? मुलं तर हट्टी झाले, मग त्यांना सोडून द्यायचं का? नाही. तर करायचं काय? तर नंबर 1 उपाय, रोज कमीत कमी 20 मिनिट तरी काढा आणि आपल्या मुलांसोबत वेळ घालवा, आई आणि बाबा दोघांनी. त्यानंतर त्यांचं ऐकून घ्या, काय झालं स्कूलमध्ये, त्यांना काय सांगायचं आहे, त्यांचं बोलणं ऐकताना त्यांना मधाच तोडू नका. हां मला माहिती आहे ते, तो सांगत असेल एखादी गोष्ट, कदाचित तो आजीची आणि भोपळ्याची गोष्ट सांगत असेल, तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही म्हणाल की नाही ते मला माहिती आहे. नाही, त्याला सांगू द्या, कारण ती त्याला सांगायची असते, तो त्याचा आनंद असतो, तो त्याला शेअर करायचा असतो. त्या मुलं जे काही सांगतात त्यांना मध्येच इंटरप्ट करू नका, तर त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घ्या. प्रत्येक हट्ट पूर्ण करू नका. त्यांनी म्हटलं की मला हे घेऊन दे, तर ते घेऊन दिलं, मला हे करून दे, ते करून, नो. प्रत्येक हट्ट मुळीच पूर्ण करू नका. आणि आपण त्यांना वेळ देत नाही म्हणून ते मोबाईलवर वेळ घालवतात, तर त्यांचा मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. स्क्रीन टाईममुळे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, तर आधी ते स्क्रीन टाईम कमी करा. मोबाईलच्या वागण्यामागचं, म्हणजेच मोबाईल जे बघतात मुलं, त्यांच्या वागण्यामागची ही जे काही कारणं होती ती आपण समजून घेतली, त्यांचे उपाय त्याच्यावर काय करायचं तेही समजून घेतलं. कारण हट्ट करणं हा कुठल्याही मुलाचा स्वभाव नसतो. तर त्याचं म्हणणं त्याला मांडायचं असतं, त्याच्या वर्तनामागे अनेक कारणी असतात की का तो हट्ट करतोय. त्याला प्रेम हवं आहे, त्याला कुठली गोष्ट सांगायची आहे, त्याला तुमचा वेळ हवा आहे, त्याला बाहेर त्रास होत आहे, या सगळ्या गोष्टींमुळे तो हट्टी बनतो. तर त्याच्या हट्टीपणाला, जर हट्ट करत असेल मुलं, तर त्याला पनिशमेंट न देता, त्याला शिक्षा न करता, तो हट्टीपणा का करतो यामागचं कारण समजून घ्या आणि त्याच्यावर उपाययोजना करा. तर मी प्रांजली काळे, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, आणि तुम्ही ऐकत आहात प्रांजल माइंड केअरमधून ह्या नवीन विषय. असेच नवीन विषय मी आपणासमोर घेऊन येते. तुम्ही हा व्हिडिओ इतर पालकांना सुद्धा शेअर करा, कारण आपल्याला आपली समोरची पिढी ही सक्षम बनवायची आहे मानसिकदृष्ट्या. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.